हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे बिकॉज थंडी पण आलेली आहे आणि थंडीमध्ये आपण आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची यावर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. आणि त्याच्या लास्टला एक अशी टिप मी तुम्हाला सांगणार आहे जी सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे. सो जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथेच बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा, म्हणजे माझे जेवढ्या पण नवीन व्हिडिओज आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येतील. लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, माझी व्हिडिओ कशी वाटली त्याच्यावर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला अजून जर स्किन हेअर वगैरे याच्या रिलेटेड काही नवीन व्हिडिओज पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता मग स्टार्ट करूया. काय आंघोळीच्या पाण्यात मोहरीचे तेल मिक्स केल्यावर काय काय फायदे होतात हेच आपण या आजच्या टॉपिकमध्ये जाणून घेणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे इन्फेक्शन. म्हणजे स्किनला जे पण इन्फेक्शन असेल ते इन्फेक्शन मोहरीचं तेल जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर स्किन इन्फेक्शन दूर होतात. आणि त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल असल्याने जे इन्फेक्शन असतं ते होत नाही. टिप आहे ड्रायनेस कमी होतो. तर आंघोळीच्या पाण्यात जर आपण मोहरीचं तेल टाकतो तर त्याच्याने जो ड्रायनेस असतो स्किनचा तो ड्रायनेस कमी होईल आणि जी आपली स्किन आहे ती मॉइश्चराईज होईल. टिप आहे की स्नायूंना आराम भेटतो. हे खरं आहे की आपण मोहरीचं तेल जेवणामध्ये खातो तर त्याच्याने जे आपले आतले जे प्रॉब्लेम्स आहे जसं की ज्यांना पित्तशयाचा प्रॉब्लेम आहे तो कमी होतो. अजून हाडांचे जेवढे पण प्रॉब्लेम्स आहेत ते पण कमी होतात आणि आपलं जे अंग दुखतं ते कमी होतं. फोर्थ टीप आहे ब्लड सर्क्युलेशन. मोहरीचं तेल आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो तर त्याच्याने जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारण्यातही मदत होते. आणि सपोज आपण मोहरीचं तेल आपल्या खाण्यामध्ये यूज केला तर आपल्या बॉडीवर किंवा आपल्या स्किनवर आपल्या हेअर्सवर त्याचा खूप जास्त परिणाम होतो. म्हणजे की खूप छान रिझल्ट भेटतो. ठीक आहे की खाज येते थंडीमध्ये खूप जणांना स्किनवर खाज येते तर ती खाज येणं कमी होऊन जाईल. ठीक आहे की सॉफ्ट स्किन. म्हणजे मोहरीचं तेल जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो आणि ते पाणी आपण अंगावर घेतो तर आपली स्किन खूप सॉफ्ट होते आणि जे नरिशमेंट पाहिजे असतं ना स्किनला ते पूर्णपणे प्रोव्हाइड होतं. आणि मोहरीचं तेल आंघोळीच्या पाण्यात टाकण्याच्या आधी किंवा आपल्या स्किनला अप्लाय करण्याच्या आधी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर मोहरीच्या तेलाची ॲलर्जी असेल तर तुम्ही पॅच टेस्ट असते ती पॅच टेस्ट करून बघा. त्याच्यामुळे जर सपोज तुम्हाला ॲलर्जी असेल तर या पॅच टेस्टमुळे तुम्हाला समजेल. मग त्याच्यामुळे तुम्ही ते वापरू नका. आणि ज्यांना नसेल त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. 1 चमचाभर मोहरीचं तेल घ्यायचं आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळायचं आणि तेच आपण आपल्या अंगावर घ्यायचं. आता मोहरीचं तेल कुठे भेटेल? मोहरीचं तेल कुठल्या पण तुम्हाला किराणा दुकानामध्ये भेटेल किंवा ऑनलाईन ॲप्सवर पण अवेलेबल आहे ते तेल, जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पल.com. तर मी तुम्हाला या मोहरीच्या तेलाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट पण कसे वाटले त्याचं मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.